भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची नगरपालिका असलेली बल्लारशा नगरपालिका आहे. याचं कारण म्हणजे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा हा मतदारसंघ आणि याच मतदारसंघातून भाजपचे जे उमेदवार आहे ते आपल्यासोबत आहेत ते त्यांच्याबद्दल ताई काय काय सांगाल तुम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात आणि ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे आणि मला विश्वासाने जी तिकीट दिली आहे यामध्ये मी खरे उतरणारच आहे. पण ही निवडणूक जी आहे ही माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी ही बल्लारपूर शहरामध्ये आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये भरपूर कामं सुधीरभाऊंनी केलेली आहे. त्यामध्ये मग सगळेच कामं आले आहे. पोलीस स्टेशन असेल, सुंदर असं बॉटनिकल गार्डन असेल, एसएनडीटी स्कूल असेल, सैनिकी शाळा असेल, हॉस्पिटल असेल, म्हणजे कोणतंही क्षेत्र असं सुधीर भाऊंनी सोडलं नाही की त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं नाही. आणि त्यांच्या या विकास कामाच्या या आधारावरच आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगर परिषदवर फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामध्ये आमचे सर्वच नगरसेवक उमेदवार आणि मी सुद्धा आम्ही निवडून येणार आहोत, यात काही शंका नाही. तुमची थेट लढत आहे काँग्रेसची होते आहे आणि त्याच्यात तिहेरी लढत येते आहे. त्यामुळे कितपत फटका? नाही नाही, तिहेरी लढत जरी असली तरी पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते आपल्या परीने निवडणूक लढवतील. त्यांच्याजवळ काहीही विकासाचे मुद्दे नाही आणि आम्ही जी निवडणूक लढवणार आहोत ती विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहोत. त्याच्यामुळे ते लढत जी असेल त्यामध्ये ही मी लढत मांडणार नाही, कारण आमच्याजवळ विकास आहे. आम्ही जनतेपुढे जेव्हा जातो तेव्हा आम्हाला विकासाचे मुद्दे दिसतात. आम्ही जे काम केलेलं आहे हे जनतेसमोर आम्ही काम ठेवणार आहोत आणि त्यांच्याजवळ काहीच नाही. 5 वर्षामध्ये एकही काम त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याजवळ काही विकासाचे मुद्दे नाही आहेत. एकंदरीत आहे ही निवडणूक भाजप विकास विरुद्ध इतर असं लढत लढणार आहे. अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, बल्लारशा, चंद्रपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.